तर मित्रांनो आजची नवीन सकाळ. तर आता आपण आलो म्हणजे नाश्ता करायला जाऊ. नंतर मग आपल्याला जायचं जिम कॉर्बेटला. बघा आजचा नाश्ता दाखवतो तुम्हाला. कॉर्न मिल्क इथे कॉफी दिलेली आहे. ही कॉफी स्वतः बनवून खायची, खायची. बघा सांबार, पराठा, ब्रेड हे दिलेलं आहे. त्यानंतर एक साईडला अंडा आहे, मसाला ऑमलेट. तर मी माझी जी डिश आहे ती पहिलेच रेडी करून ठेवली आहे. माझी डिश विलास. हव्या काय घेतलं जेवायला? जेवायला काय घेतलंस म्हटलं तू? अण्णा तर जेवणच गेला. अण्णा तर जेवणच गेला. हा नाश्ता आहे पण अण्णा जेवण गेला पूर्ण. अण्णा जेवण गेला. अण्णा गेला कुठं पण? अण्णा नाश्त्याच्या रुपयात तुझा जेवण झाला का? आमचा एक चिकनू बॉय गाडी सन्नत वकून जीव जातं. त्याला बोललो एक इडली का, तो एक इडली सोडून पूर्ण दुपारचं जेवणच करून घेतलं त्यांनी. आता आपण आपला नाश्ता करूया. minutes later. बनाना लिप्सी सर, केले का जो पौधा होता है तना, उसमें से रेसा निकालते सर जी. वीडियो मत बनाइए, अच्छा लगे तो फोटो ले सकते, अलाउड नहीं होता. 80 minutes later. इथं फोटो काढायला लाकडा हो. तर मित्रांनो आता आपण जिम कॉर्बेट फॉल बघायला चाललो. जिम कॉर्बेट वॉटर फॉल बघायला. दिलेच नाही तू? हा अण्णाचे सगळ्यांच्या भरत फक्त अण्णाचे फोटो आहेत. काय त्याचे सोडून त्याच्या मनात कोणाचेच फोटो नाही. लॉगिंगला नको काय फोन. फायनली वरती आलात मित्रांनो. हा पाठीवर होता आणि हा धबधबा बघायला आलो. आणि धबधबा बघितलेला धबधबा बघून आम्ही लगेच चाललो. हार्डली 5 ते 10 मिनटं फक्त इथं फोटोज वगैरे काढलेत आम्ही. तिथून गाडीला बसून जाऊ कारण ज्या आमच्या जिम कॉर्बेट सफारीच्या जीप आहेत त्या आमच्या हॉटेलपासून आम्हाला पिक करतील. तर त्याचा आम्हाला टायमिंग 1:30चा दिला आहे. तर लवकरच पत्त्याने मी
नक्कीच आता आमचे जीप निघणार आहेत. इथून आम्हाला डायरेक्ट थेट हॉटेलमध्ये सोडणार आहे आणि तिथं मग आम्ही जाणार आहोत जो आम्ही बघण्यासाठी आलो खास. अरे सफारी चाललो. सो गाईज चला भेटूया टॅक्सीत. चाललो आम्ही. बाय बाय. थोडं आपण थांबलोच. तर बघा किती मस्त झाडाची कटिंग मारली. हे झाड आहे खूप मोठं झाड. ते पडलं आहे त्याला आता शिडीसारखं असं बनवून क्रॉसिंगसाठी बनवलं आहे. हे किती खूप मोठं झाड आहे. इथं येण्याचं जर कुठला सीझन असेल तो असेल की नोव्हेंबर नंतर कधी डिसेंबरच्या एंडपासून ते फेब्रुवारीपर्यंत तिथे बर्फ पडतो. म्हणजे नैनितालमध्ये. आता आपण नैनिताल क्रॉस केला. नैनितालमधून बाहेर निघलो. आता आपण जे एक्झॅक्ट आहोत ते रामनगरमध्ये आहोत. तर इथे जर तुम्ही येत असाल ना कधी तर हातातले ग्लव्स, जाडे कपडे थंडीचे ते नक्की घेऊन या. कारण इथे खूप जास्त थंडी पडते. रात्री 5 आणि 4. सकाळी आमच्या इथला जो टेम्परेचर होता तो 4 होता. तर खूप जास्त थंडी होती. पाणी वाहत आहे. पाण्यामध्ये हात टाकायची इच्छा नाही आहे. एवढं थंड वातावरण आहे इथलं खूप जास्त. तर चला आमच्या गाड्या लागलेल्या आहेत. आपण लगेच गाडीमध्ये बसू आणि जिम कॉर्बेट आणि आमच्या पहिले आम्ही हॉटेलला जाणार. फ्रेश होणार आणि मग आम्हाला तिकडे घ्यायला ऑलरेडी जीप्स आलेले आहेत ज्या सफारीसाठी आहेत. तर आपण बघूयात. आपल्या 3 गाड्या इथंच आहेत. 3 इनोवा. ओके. तर चला सांगा की ब्लॉग कसा वाटला. हा थोडासा गडबडीवाला ब्लॉग आहे. काही व्हिडिओज ह्यात ॲड नाही करू शकत. प्लस काही व्हिडिओ मी शूटच नाही केल्या. तर जेवढा होईल तेवढा मी बनवला आहे. बाकी तुम्ही बघा. आता इथून एक 4 ते 5 किलोमीटर दूर आहे. पहिले आपण हॉटेलला चेक इन करणार. आहोत. आपला हॉटेल इथं 4 किलोमीटर लांब आहे. हॉटेल 4 किलोमीटर लांब आहे. भाऊजा सांग त्याला पहिला हॉटेल आहे. कॅन्सल कर. भाऊजा त्याला सांग 13 तारखेला आहे. वर्षा पुस्तगावला बरं आहेस का वर्षा? आपला पुढचा प्लॅन काय आहे? काय आपला पुढचा प्लॅन? बिंजोडला कोण आहे आपल्या सोबत? 13 तारखेला 13 तारीख पुस्तगाव. वाघाला बघू. नाही कट. आता इथं वर्षा बोलणार ना. सध्या तो पहिले प्रिपेअर होईल मग तो बोलेल. तर टोटल 20 जण. तर आपण आपल्या डेस्टिनेशन वरती पोहोचलो. जिम कॉर्बेटच्या आधी जो आम्हाला हॉटेल आहे. आरशी हॉटेलचं नाव काय? डेनियल रिसॉर्ट. रिसॉर्ट ही आम्हाला आमच्या जिप्सी थांबल्यात. द डॅरियन रिसॉर्ट. जयेश पाटिल. पाटिल ये 3 जिप्सियां उन्हीं की हैं. हाँ ये हमने बुक करी है पहले. ये सब बता रहे हैं ना अभी. 2 गाड़ियां और आ रही थी. किंग ऑफ पनवेल जयेश तर पाटील. आमचे जिप्सीचे ड्रायव्हर गेलेत. आमच्या जिप्सी इथे लागल्यात. फटाफट अपना लगेज रूम में रखाओ. यार राम जी की पार्किंग इधर रिसेप्शन के साथ. ये ये गाडी बघ तिकडे. आमच्या एक करून गाड्या येत आहेत. एक करून गाड्या येतात आता. जिप्सी आहेत त्या आम्हाला सफारी फिरवतील पूर्ण.
3 तासाची काहीतरी सफारी आमची. आमचं एक हॉटेल. सगळे थांबलं येतं. तर हॉटेलमध्ये मी चेक इन तर केलं आहे. आता लगेच जो तो इथंच राहणार आहे कारण टाईम झालं आहे खूप जास्त. तर त्यांचं म्हणणं असं आहे की आम्ही लगेच इथंच उतरावा जेणेकरून आम्हाला टाईम आमचा वाचेल. तर चला आम्ही आमचं लगेच वगैरे ठेवलेलं आहे. आम्ही डायरेक्टली निघणार आहोत. लगेच निघायचं बघायला जाणार रोहनदा काय करायचं पुढं? आता काय पावभाजी खाऊ. वाघाच्या पावभाजी खायची. छान वाटतं एकदम. घेतच नाही. आपल्याला भाग भेटला तर याला टाकायचा पुढं. मला काय झालं मी आम्ही आमच्या सफारी व्हॅन मध्ये बसलो. स्विमिंग पूल तिथला जो पूर्ण व्ह्यू आहे ना तो तिथनं आल्यावरती तुम्हाला दाखवतो कारण आम्हाला आता खूप जास्त लेट झालाय. स्विमिंग पूल पण आहे आणि थँक्यू भाई मंडळी ती मोहित भाई थँक्यू. बघूया आम्ही चाललोय वाघ बघायला. वाघले वाघ वर्षा वाघले वाघ. ए तू पार्टी आहे थोडा. ड्रायव्हरची सीट आहे ती. फोटो कार नको. हे फोटो अरे प्रवीण हे लंबाच्या तू पण खाली आई तुझी जास्त आहे. मी का over the edge, feel like I'm floating through the air. The pain I felt is paid for, all is said and done. Oh, I am restricted, fixed upon the web. I need to kick the habit that my mind is breathing in. Break out, I've got to see. Spent all my life holding all of it closely. I played it innocent, a feel of discontent. I'm finally facing it all, fearless. Burning the bridge that keeps us. वर्षा काय बोलायचं का तुला? वर्षा आहे ना हा फक्त विदाऊट कॅमेरामध्ये एकदम प्रॉपर बोलतो. हा समोर कॅमेरा ऑन केला की तो काय बोलायलाच मागत नाही. आता मी चाललोय काहीतरी आमच्या हॉटेलपासून हा जो पार्क आहे हा 40 किलोमीटर दूर आहे. म्हणजे आम्हाला बऱ्यापैकी
ट्रॅव्हल करायचं, पण खूप मजा येते आता ओपनली. आता आम्ही ट्रॅफिकमध्ये अटकलोय, कसं निघू तसं आम्ही पुढे जाऊ. तर मी जे रामनगरमध्ये आहोत, कॉर्पोरेट जे रामनगरमध्येच आहे. मित्रांनो फायनली आमची एक्झॅक्ट तर पोरांनो तयार आहेत का? वाघाला बघा तयार आहे का? युसुफ तयार आहे का वाघ देखने के लिए? अरे यार तर आमच्याकडे चारा पण घेऊन चालू. चारा आहे आमच्याकडं, हा चारा आहे आमच्याकडं. हा याला वाघायला द्यायचा, मला जमा करायचा. जर आमच्यामध्ये वाघाला तर याला मी डायरेक्ट टाकून देतो. उंट बघायचं तुम्हाला बघा, चारा बघा. आमचा उंट बघायच्या मला गरज सब्जी नाही. करके आमच्याकडे उंट आहे. आप बोलते रहिए आ जाएगा. देखने के लिए मिलेगा ना? मिल सकता है, नहीं मिल देखना ही चाहिए. सकता है. उतार देंगे रास्ते में. उतार दो रास्ते में जिसको देंगे. बता दो बसेल कसा, बसेल कसा तू इथं बघ जागा बघ. तू ये मग इकडे पुढे तू उभा राही. आता आम्ही कसं तरी ऍडजस्ट करून गाडीमध्ये बसलो, कारण जे गाईड नीट आहे, या दोघांना पुढे जागा दिली. तर मग आमची मॅप खोदली इथं बसून आम्हाला. आमची मॅप खोदलेली आहे अशा तऱ्हेने. आता सर्व संपर्क साधून आम्ही आता वाघ बघायला चाललोय. पण वाघ त्याची माय खोदली नाही पाहिजे अशी 100% इच्छा आहे आमची. वाघ तर दिसला नाही का आम्ही पुढील वाटचालीस आम्ही आता पदार्पण केलेलं आहे. आता बघू 6/0 स्कीम भेटते आम्हाला पुढं का 24 महिने आहे घालायला लागते आम्हाला. 24/0 भेटली तर सुबह मुंह में मिट्टी जा रही है क्या? अच्छा मुझे लगा और कुछ जा रहा है. बाहेर कर. तू प्रशांत तुझं काय बोलणं आहे का? वाघ काय बघायला भेटणार नाही, कारण का आपण वाघ भेटल्यावरती काय करशील? वाघ भेटल्यावर बोट्या करू 4-5 आणि एक तुकडा पूर्वाला एक पश्चिमेला त्याची उत्तर असं करून टाकू आणि कलची डेटाला निवडून टाकू आपण.
जंगल चला गाईज तुम्ही लोक जंगल एन्जॉय करा. आम्हाला तिथे पाठीमागे थोडं आवाज येत होता म्हणून आम्हाला तिथे थांबवलेलं, पण सप्पाय आमची खारडा बनवून आता आम्ही पुढील वाटचालीस प्रवास चालू केलेला आहे. तर आता पुढे पण कुठेतरी आम्हाला गंडवतील अशी अपेक्षा आहे. त्या अपेक्षेने आम्ही पुढे वाटचाल करत आहोत. आणि आता मी नक्कीच मला घरी आल्यासारखं वातावरण वाटतंय आणि मनाचा बारा वाटायला लागले तर आता बाबा बाकी काय नंतर झालंय. तुम्ही ये रे वाघ असं मग वाघ रोडला
अरे हाथी आहे. अरे हाथी भाई, अरे हाथी भाई. अब्बू किती दिसतो? अब्बू और अब्बी, अब्बू वाले. चले विलास वाघ दिसलेला नाहीये. ओके, हाती दिसलाय, हरण दिसलाय. अक्षय काय आहे? सफाई खरड्या बनवलेली आहे आमची इथे गाईस. आम्हाला ना पाव दिसलाय ना. ओके, आता आपण चालूत परत. जाताना परत काय दिसलं तर ठीक आहे. मित्रांनो, आम्हाला काही ते वाघ दिसायला बघायला भेटलेला नाहीये. आमचा प्रशांत जो आहे, प्रशांत नाकवा, तो खूप उदास झालाय. प्रशांत नाकवा आमचा, त्यांनी खूप शोधला, वाघाला शोधला त्यांनी, तर वाघ तर नाही भेटला. त्याला एक हत्ती आणि हरण दिसला. म्हणजे आधी काही शिकार करता आली नाही त्याला, त्याच्यानंतर आता गप बसलाय. त्याचा वाघाची शिकार असा झालेला आहे पराक्रम. त्यामुळे आम्ही आता तर आमचा अक्षय भाऊ पण गप्प गप्प बसलाय, कारण त्याला वाघ बघायला नाही भेटला. आणि आता आम्ही चाललो परत. दबक्या पावलाने आली माझी मालकी. वर्षा, पालखीची मालकी झालीच नाही. काय दिसेल का तुला जाताना? आपल्याला वाघ 100% दिसणार. मी बोललेलं आहे ते खरंच होणार. व्हिडिओ चालू ठेवा आणि राहा व्हिडिओ मध्ये आमच्यासोबत. तुला जाताना काय बघ दिसला तर? आता मला जाताना काय दिसला तर ठीक आहे, परत नाहीतर काय. आमची एक गाडी मागून येते. ही एक आमची गँग पार्टी अर्धी, ती पण पार्टी येत आहे. मारायचं कोण गाडीला? तू कशाला आहेस? त्या लोकांना एमआयचा मोबाईल घेऊन जा. Redmi 12 पाहिजे. आज 200 फोन 5 वर्षाला. मी गेलो होतो त्या दिवशी. आगून ढवला दिसा हत्तीने, दिसत नाही. 1500 रुपये. अक्षय, तुझी काय कंप्लेंट आहे का? 1500 रुपये देऊन हत्तीचा गु बघून आलोय गाईस आम्ही. सो ब्युटिफुल, सो ब्युटिफुल गु गाईस. सो गाईच इथे आहे ना, इथं हरण आहे. ते आम्हाला नाव बघायचा, कारण आम्ही मागाशी पण बघितलं इथे. 2 वेळा बघितलं आम्ही हरण. तर आम्ही चालत राहू आता पुढं. मला आता हरण तर नाही बघायचा, पण आम्ही इथून गेल्यावरती डायरेक्ट हॉटेलला जाऊ, कारण इथनं हॉटेल 2 तासाच्या अंतरावरती, 2-1.5 तासाच्या अंतरावरती आहे. बाबा तू नको व्हायचं डायरेक्ट धूम वाघाच्या पोटातला आतपर्यंत व्हायचं ना. आता मी इथनं आउट करतोय. 2 तासाच्या अंतरावरती हॉटेल आहे. तिथून जर पावला दिसतो बरं वाघाची. आम्ही थोडे आता रेस्ट करू थोडासा जंगलाच्या मध्ये. तेव्हा त्याला याला वाघ दिसला, त्याला वाघ दिसलाय. वाघाच्या पायाच्या ठस काढतंय. चला परत जाऊ. 1500 घेऊन डबल भेटतात. तिसऱ्यांदा जाऊन जाऊ. 15,000 आहेत ना. बघितलंय आता हरणाचं कुठं बघू. तर गाईज नितीन खूप उदास झालाय. नितीनची उदास झाली आहे, कारण त्याला वाघ बघायला नाही भेटला. त्याला हरण त्यांनी बघायचा पूर्ण प्रयत्न केला. टेलिस्कोप लावलेली, पण त्याला 2 म्हशी बघायला भेटल्या फक्त.
त्याने टेलिस्कोप लावली, पूर्ण प्रयत्न केला त्यांनी. तो गाडीच्या चुकीच्या बाजूला बसला होता आणि चुकीच्या बाजूने गुलाबी हरिण दिसला मला. गुलाबी हरिण दिसला याला. तो गुलाबी हरिण होता की म्हशीची गावानं माहिती. दादा आमचे 750 रुपये संपलेत. आता 750 रुपये ट्रिप बाकी आहे. 750 ट्रिप बाकी आहे. तर आता आम्हाला या लोकांनी म्हणजे ज्यांनी आम्हाला आत नेलेला त्यांनी आता आम्हाला आणलं इथं जे नाश्ता करायला कॅन्टीनवर. तर जाऊ थोडासा बघू का आहे का इथं खायला. भूक लागली जिगर. इथं खाण्याच्या रूपात मला वाटते मॅगी शिवाय काय नाही भेटणार. चला बघूया तिथं काय भेटतो. मैफिल जमली काय काय तुला म्हणजे म्हणणं काय, तुला काय पाहिजे, प्रॉब्लेम काय तुझा आता मला कसं माहिती का, मला असं वाटतं मला जेवण द्या, सुकट द्या, माझी भाकरी द्या म्हणा, तीच परत द्या म्हणा. तर काय प्रशांत एवढी थंडी लागते ना तरी म्हणजे सकाळपासून यांनी ग्लव्सच काढले नाही. अरे आशाला काले खबर कशाला आलो इथे. आम्हाला माहिती होतं आम्हाला वाघ दिसणार आहे, कारण का आम्ही काले धवरचा एक माणूस गेला होता आरशात म्हणून. बघून घ्या आणि त्याला बघू कधीच पुढे पुढे जाऊ नका. नक्की काला कोण येते जमतं बघा नक्की. कॉन्टीन शेट आतमध्ये सगळ्यांना काहीतरी खायची सोय करतायत. तुला जंगलात जायचंय का? सध्या माझा सध्याचा निर्णय आहे इथे 3-4 एकर जमीन घेऊन थोडंफार पुसेगावचं इंदकेसरी मैदान इथं ठेवायचं. अरे ऊस लावायचा आधी त्यात आपल्याला. ऊस लावायचा आहे, परत कांदा बटाटा लावायचा आपल्याला. नक्कीच मागच्या वेळेस कालचा जो अड्डा झाला होता तिथं काय रात्री कार्यक्रम व्यवस्थित झाला नाही, पण आज जो अड्डा आहे तिथं कार्यक्रम होणार. आज पूर्ण कार्यक्रम आहे. आज पूर्ण डान्स शो वगैरे मस्त शो वगैरे आज तिथं. आज रात्रीचं म्हणजे लोक हॉटेल आहे तिथं पूर्ण रात्रीचा डान्स वगैरे सगळं आहे. मस्तपैकी सोय झालेली आहे तिथं. बिना सोंडीचा हत्ती. बिना सोंडीचा हत्ती आणि पाया हत्ती बोलतो बघतो म्हशी. वाघ शेटला सांगतो मी, वाघ जोपर्यंत बघत नाही तोपर्यंत आम्ही इथं जाणार नाही. परत 1500 भरून जाऊ, परत आम्ही बिंजोर नाव देऊ. काल दारू पिली नाही. अण्णाला वाघ भेटला का ना बघायला? अण्णाला वाघ भेटला का ना बघायला? दिलेस का वाघ बघायचं तुला? चला शेटने मला व्हेज बिर्याणीची ऑर्डर दिलेली आहे. हे आमचे गाईड आहेत, हे आमचे स्पेशल गाईड आहेत. तुम्हाला बघायला वाघाची बिर्याणी खायला घालतो. वाघाची बिर्याणी शेवटला वाघ लहान विकला, प्रत्येकाचा वाघ आडून बघा एका. नोंद गाड्यांची नोंद झालेली का बहादूर? गाड्यांमध्ये फक्त मजूरचं नाव टाकलं नाही. गाईड आमचा हा नाश्ता आहे. मॅगी, भजी. तुला टॉपचा हे बनवून आहे आम्हाला. सगळ्यात जास्त भूक आणायला लागली. की प्रशांत त्याची मॅगी नाही खावं म्हणून तर एवढा फास्ट फास्ट खात आहे. भजी बघून का रे? कसं आहे अक्षय? कसं आहे सँडविच?
अर्धे जरा बरं वाटतं बनवलं. असं वाटतं का आपण वाढेव आहे आमच्या टेन्शन नाही काय नाही. निलेशने दान केलाय सँडविच एक. अक्षय तुला 1000 कापूस केल्यावर पैसे विषय कॉपलचं अक्षय कसा आहे आपण टाकलेलं आता सँडविच कसा आहे म्हटलं, टेस्ट कशी आहे? ठीक आहे. व्हिडिओ करतो मॅपिंग बोलले. याचा आपण परत अटेम्प्ट करणार आहेत त्याच लोकेशनवरती परत जाताना. तिथे बहुतेक यांना वाघ दिसलाय, तर आपण बघू यांना वाघ दिसतोय का. वर्षा वाघ दिसेल का? Just kinda